हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं वचनं सर्वधी साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र चिते नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्ट प्रस्तुत ज्ञानेश्वरीच्या नित्य उपासनेला आपण प्रारंभ करतोय। 9वा अध्याय सुरू आहे, त्यातले 2 श्लोक आपण पाहिले। कालच्या चिंतनामध्ये आपण 2ऱ्या श्लोकाचा समारोप केलेला होता। ऐसा अवघाचे हा सुरवाड तरी जनाती केवी उरवला आहे, हा शंकेचा ठाव तीर होये परिण धरावितवा। एवढं श्रेष्ठ असलेलं हे ज्ञान जे आहे, हे ज्ञान सोपं सुलभ पवित्र असताना सुद्धा लोक तिकडं त्याचा विचार का करत नाही। जन्माला आल्यानंतर मी एक दिवशी जाणार आहे, हे जाणार आहे माहिती असून सुद्धा साठा का करून ठेवतात। संग्रह अतिशय वाढणारी संग्रह वृत्ती जी आहे ती त्या भोगलालसेतून निर्माण होत असते। आणि मी आणि माझं हा खरा मोठा संबंध आणि संग्रह आहे। मी हा संबंध आहे आणि माझा हा संग्रह आहे। 2 गोष्टी त्यामध्ये आपल्याला शास्त्र सांगतं। मी मुळं का होतं की संबंध तयार होतात, संग्रह तयार होतो। मी मुळं काय होतं तर संबंध तयार होतात आणि माझ्यामुळं संग्रह तयार होतो। ह्या 2 गोष्टी कशा आहेत बघा। मी मुळं संबंध तयार होतात म्हणजे मी कोणीतरी आहे असा सुरुवात झाली की माझं कोणतरी आहे आणि माझं हे संग्रहाला कारण होत असतं। जेव्हा आपण माझं माझं म्हणतो ते माझ्यापासून जाऊ नये, उद्याची धास्ती असते मला भविष्याची, आणि म्हणून मला संग्रहाची वृत्ती निर्माण होते आणि सगळ्याचा संग्रह करतो। मी नात्यांचा संग्रह करतो, माणसांचा संग्रह करतो, मित्रांचा संग्रह करतो। फक्त धनाचा किंवा आणखीन प्रॉपर्टीचा संग्रह करत नाही, तर त्याबरोबरच मित्रांचाही संग्रह करतो। एकाकीपणा वाटतो, मी एकटा आहे, मला कुणाचा आधार नाही। मग आधार कुणामध्ये बघायचा, तो आधार बघतो तो माझेपणामध्ये। जे म्हणून माझं करून ठेवलेलं असतं, ज्याला त्यानं माझं असं लेबल लावलेलं असतं, त्यामध्ये तो स्वतःला गुंतवून घेतो आणि म्हणतो का तर हेच माझे आधारस्तंभ आहे। खरा आधार भगवंत आहे। पण भगवंत आधार आहे असं वाटलं तर ना, आणि त्याची आठवण झाली तर ना, तेवढी कृतज्ञता आपल्याकडे नसते। त्याची दया जाणण्या इतकी आपली अक्कल चालत नाही। माझी अक्कल फक्त पैसा मिळवण्यासाठी, माझी अक्कल दुसऱ्याला फसवण्यासाठी, माझी अक्कल दुसऱ्याला बदनाम करण्यासाठी, दुसऱ्याची निंदा करण्यासाठी, दुसऱ्याला अडचणीत आणण्यासाठीच माझी अक्कल मी वापरतो। अक्कल खरी कुठं वापरायला पाहिजे? खरा बुद्धिमान कोण म्हणायचा? ज्यानं आपल्या बुद्धीचा वापर भगवंताला जाणण्यासाठी केला आणि ज्यानं संसारातल्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या भासमान आहेत, त्या माझ्याकडं त्या मिथ्या आहेत, त्या नाशवंत आहेत असा निश्चय ज्या बुद्धीनं केलेला आहे, ती बुद्धी सर्वश्रेष्ठ दर्जाची असते। सद्बुद्धी त्याला म्हणतात। ही सद्बुद्धी जी आहे ती थोकटी म्हणू नये असं माऊली म्हणतात। पण इथं वर्णन करताना म्हणलेलं आहे, इतकं श्रेष्ठ दर्जाचं ज्ञान असताना सुद्धा पवित्र आहे, रम्य आहे, सुखोपाय आहे, सुगम्य आहे, सुसुख परम धर्म्यम आहे आणि स्वतःला प्राप्त होण्यासारखी स्थिती आहे, शक्य आहे। ज्ञान प्राप्त करणं शक्य आहे, प्रपंच प्राप्त करणं अशक्य गोष्ट आहे, शरीराला सांभाळणं अशक्य गोष्ट आहे। पण मी स्वरूपानं आत्मरूप आहे, मी तो परमात्मा आहे, ही जी धारणा आहे, ही धारणा सांभाळणं सोपं आहे।
कारण मी तेच आहे. मला स्वतंत्रसाठी त्यासाठी प्रयत्न करावा लागत नाही. मी देह आहे म्हणताना, मी देह नसताना मी देह आहे म्हणतो, त्यासाठी किती त्रास होतो. खरं सिद्ध होते काय देह आहे असं? होत नाही. पण मी आत्मा स्वयंसिद्ध आहे, स्वतःच मी माझं स्वरूप आहे, तरी सुद्धा मी आत्मा आहे असं मी म्हणतच नाही. एवढं ज्ञान आहे, जवळच आहे, तरी सुद्धा म्हणून ते शक्य आहे. सगळे संत जे शक्य आहे तेच करायला सांगतात. शास्त्र अशक्य काय सांगत नाही बरं काय. अशक्य काय असेल तर आपण कधी शक्य आणि अशक्यचा कधी विवेक केलेला नाही. सारासाराचा विवेक जसा करतो ना आपण, तसा शक्य आणि अशक्याचा विवेक करावा. समोर असलेली माझी नातलग माझ्यावर खूप प्रेम करतील, माझ्यासाठी काही वाटेल ते करतील. अशक्य आहे की नाही सांगा बघू? अशक्य आहे. मी जन्माला आलोय, मी मरणार नाही. अशक्य आहे की नाही? अशक्य आहे. मला कधीच आजारपण येणार नाही, मला कोणच फसवणार नाही. अशक्य आहे की नाही? अशक्य आहे. आणि जे जे अशक्य आहे त्यासाठी माझी धडपड सुरू आहे, ते शक्य करण्यासाठी. पण होते काय शक्यता? प्रपंच अशक्य आहे आणि परमार्थ शक्य आहे. भगवंताला प्राप्त करणं ही शक्य आहे, पण प्रपंच प्राप्त करणं ही अशक्य गोष्ट आहे. कारण प्रपंचाला मर्यादा आहे, माझ्या शरीराला मर्यादा आहे. त्या मर्यादेच्या पलीकडे मी जाऊ शकत नाही. ज्ञान व्यापक आहे, ते माझं स्वरूप आहे. त्यामुळे ते प्राप्त करणं मला सोपं आहे. देव माझ्याजवळच आहे, त्याला कुठनं आणायचं नाही बनवून, तर तो माझ्याजवळच आहे. पण लोकांना खुश करण्यासाठी, समाधान करण्यासाठी, तृप्तीसाठी, त्यांना शिकवावं, त्यांना खुश करण्यासाठी काय वाटेल ते करावं लागतं. आणि तरीसुद्धा ते खुश होत नाही. तरीसुद्धा खुश होत नाही याचा अर्थ हे करणं अशक्य आहे. हो, ज्या गोष्टी जमतच नाहीत त्या करण्याच्या नादाला आपण लागत असतो. आणि ज्या गोष्टी माझ्या जवळच आहेत, प्राप्त करण्यासारख्या आहेत, माझ्या सुखाच्या ठेव आहे, आनंदाचा तो कंद आहे, आणि तरीसुद्धा मी त्याच्याकडं डोळे उघडे करून दुर्लक्ष करतो. मी त्याच्याकडं केवढी मोठा अपराध आपण करतोय बघा, केवढा अपराध आहे. त्यामुळे भक्ती, ज्ञान, कर्म हे सगळं देवाकडं बघायला लावतं आपल्याला. ईश्वराभिमुख करतं. निष्काम कर्म, उपासना आपल्याला भगवंताकडे घेऊन जाते. निष्काम भक्ती किंवा भावासहित असलेली भक्ती भगवंत किती करुणासागर आहे याची जाणीव करून देत असते. आणि ज्ञान जे आहे ते आपलं स्वरूप, ते आपणच आहोत हे सांगत असतं. फक्त आपण आपलं जो तोंड आहे ना त्यांच्याकडे केलं नाही. आपलं तोंड प्रपंचाकडे आहे, आणि त्यामुळं आपण प्रपंचाभिमुख आहोत. आपण जेव्हा ईश्वराभिमुख होऊ तेव्हा खऱ्या अर्थानं त्या सुखाचा पत्ता आपल्याला लागणार आहे. सूर्याकडे तोंड करून जर आपण निघालो ना, तर सूर्याच्या उष्णतेचा, त्याच्या प्रकाशाचा, त्याच्या जे म्हणतो आपण त्याला उबदारपणाचा आपल्याला लाभ होईल. उबदार म्हणजे प्रेम, प्रकाश म्हणजे काय? त्याचं ज्ञान. कसं आहे बघा, प्रकाश हे त्याचं ज्ञान आहे, आणि त्याची ऊब जी आहे ना, ती ऊब म्हणजे त्याचं प्रेम आहे त्या सूर्याचं. तिकडं तोंड करायला लागलं तर त्या प्रेमाचं आणि त्या प्रकाशाचं म्हणजे ज्ञानाचा अनुभव आपल्याला येईल ना. पण आपण सूर्याकडे पाठ करली आणि पाठ करून मला माझीच सावली शोधायचा प्रयत्न करतो. आणि जितकं प्रयत्न करावा तितकं मी असफल होतो. याचं रोजच्या जीवनामध्ये मी पराभूत आहे. कारण संसार आपल्याला पराभूत करतो. माया प्रचंड आहे, दुर्वृत्ती आहे, प्राप्त करणं अशक्य आहे, पण भगवंत प्राप्त करणं शक्य आहे. म्हणून मायेला जोडण्यामध्ये आपण भगवंताला विसरतो. आणि म्हणून ज्ञान तेच भगवंत आहे. एवढं जर मोठा भगवंत आहे आणि माझ्या सुखाचा तो कंद किंवा माझ्या सुखाचं विश्रांती स्थान जर असेल तर मी त्याकडे का पाहत नाही असा प्रश्न अर्जुनाच्या मनात निर्माण झाला असावा, असं समजून भगवंत आता 3ऱ्या श्लोकामध्ये त्याचं उत्तर देतात आणि सांगायला लागले की आत्ता आपण ह्याच्यावर उपाय काय आहे. हे असं कशामुळं घडतं, कोणतरी सांगावं लागतं ना. बऱ्याच वेळा का घडतं हे सांगितलं जातं, पण त्याच्यावरले उपाय सांगितले जात नाही. अनेक वेळा असं घडतं, तो असं करू नको, असं करू नको असं का सांगतो मुलांना किंवा अनेक कुणाला आपण सांगतो, तर काय करावं हे कोण सांगतच नाही. हा मुद्दा आहे. जर असाच विचार जर आपण करायला लागलो, इथे पार्किंग करू नये, मग कुठं पार्किंग करावं ते तरी लिहा ना.
शास्त्र ते सांगतं कुठं पार्किंग करावं, इथं पार्किंग करू नये असंही सांगतं, आणि कुठं पार्किंग करावं हेही सांगतं. म्हणून शास्त्र हे आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि मार्गदर्शक दीपस्तंभाचं कार्य करत असतं. म्हणून भगवंत शास्त्राचाच आधार घेतात आणि स्वमुखातून वर्णन करतात की हे ज्ञान प्राप्त होण्याला कारण, न प्राप्त व्हायला कारण कोणती गोष्ट असेल तर ते म्हणतात, 3ऱ्या श्लोकामध्ये म्हणतात, अश्रद्धानाम पुरुषा धर्मशास्य परंतप अप्राप्यम मा निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. अश्रद्धानाम पुरुषा, खरी गोष्ट कोणती असेल तर या धर्मयुक्त आणि पवित्र असलेल्या ज्ञानावरती माझी श्रद्धा नाही, मला ते इम्पॉर्टंट वाटत नाही. म्हणजे मोर इम्पॉर्टंट वाटलं पाहिजे, व्हेरी इम्पॉर्टंट वाटलं पाहिजे, पण आपल्याला नाही वाटत ना. आपल्यासाठी व्हेरी इम्पॉर्टंट काय असेल ना तर माझा देह आणि देहादी सगळा जो पसारा जो आहे माझ्या भोवती मांडलेला, त्यामध्ये माणसं आहेत, त्यामध्ये परिस्थिती आहेत, घटना आहेत, त्यामध्ये प्रॉपर्टी आहे, सत्ता आहे, कीर्ती आहे, हे माझ्या दृष्टीनं मला फार महत्त्वाचं वाटतं. मला माझंच सुख बघवत नाही. काय गंमत आहे बघा, जर वेगळं वाक्य वापरलं. जर माझं सुख मला आवडलं असतं तर या फालतू सुखासाठी मी धावपळ केली नसती, उठाठेवी केली नसती. मला मीच सुखी झालेला मला आवडेना झालाय म्हणून तसं करतोय ना मी. विषय सुखाच्या मागं लागण्याचा माझा उद्देश काय असेल तर मला मीच सुखी झालेला पाहावसा वाटत नाही. हे पाहणं, मी सुखी झालं हे पाहणं, ही कृतार्थता अनुभवणे, हे आपल्याला जन्माला येण्याचा उद्देश, मूळ उद्देश आहे असं शास्त्र सांगतं. म्हणून या धर्म्यमय असलेल्या, धर्म्यम, सुखम, पवित्रम, सगळे जे शब्द वापरले जातात ना, कर्तुम व्ययम, हे शब्द हे ज्ञानासाठी वापरलेले आहे. हे ज्ञान म्हणजे परमात्मा, आणि त्या परमात्म्यावरती जे श्रद्धा नसल्यामुळं, ज्ञानावरती श्रद्धा नसल्यामुळं वरती ज्ञानाचा विचार केला आहे म्हणून इथं ज्ञान म्हणायचं. वास्तविक ज्ञान हाच परमात्मा आहे. परमात्म्यावरती श्रद्धा नाही. तू माझं चालवतो, त्याच्यामुळं माझा जन्म आहे, तोच मला जन्म मरणातून काढणार आहे, तेच ज्ञान आहे. परमात्म्याचं ज्ञानच मला जन्म मरणातून काढणार आहे, यावरती श्रद्धाच नाही. अश्रद्धानान पुरुषा धर्मशास्य, धर्मशास्य परंतप या शब्दाचा अर्थ, परंतप हा शब्द अर्जुनाला वापरलेला आहे. शत्रुतापना अर्जुना असा शब्द आहे तो. अप्राप्यमा निवर्तन्ते, आणि काय होते मग, असे आत्मज्ञानरूप धर्माविषयी श्रद्धा न ठेवणारे जे लोक आहेत ते अप्राप्यम माम, मला प्राप्त होऊ शकत नाहीत. मग काय करतात, मृत्यू संसार वर्तमनी, मृत्यूयुक्त संसाराच्या मार्गामध्ये फिरून फिरून राहतात. प्रत्येक वेळा वेगवेगळा जन्म घेत राहणे. ही वासना जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत जन्माचा जो माया पाठीमागे लागलेला पिछा आहे तो पिछा सुटणार नाही. दुःखाचा पिछा आहे माझ्या पाठीमागं, त्रिविध दुःख माझ्या पाठीमागे लागलेले आहेत, कारण मला देह धारण करावा लागतो. माझं देह धारण करणं जेव्हा संपेल म्हणजे जो मृत्यूयुक्त संसार जो आहे तो जन्म मृत्यूयुक्त संस्कार ज्यावेळी सुटेल त्यावेळी देह सुद्धा सुटणार आहे. परत मला जन्माला यावं लागणार नाही, मला देह धारण करावं लागणार नाही, कारण माझी त्या ज्ञानाशी मी एकरूप झालेला असेल. म्हणून भगवंत सांगतात हे या ज्ञानाकडं, या धर्मरूप पवित्र ज्ञानाकडं, सुसुख असलेल्या ह्या ज्ञानाकडं, जिथं सुखरूपता आहे त्या ज्ञानाकडं, जिथं आनंद भरगच्च भरलेला आहे त्या आनंदाकडं लक्षच लोकांचं जात नाही, कारण अश्रद्धा. म्हणून अश्रद्धा लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. श्रद्धेशिवाय, श्रद्धा हा परमार्थ क्षेत्राचा पाया आहे. श्रद्धा म्हणजे भाव, आणि हे भाव कल्पनेतला जरी असला तर तो तिथं ठेवावाच लागतो. श्रद्धावान लभते ज्ञानम, श्रद्धा असेल तरच ज्ञानाची प्राप्ती होते. अश्रद्धाधान मृत्यू संसार वर्तमनी, प्रत्येक जन्मात वेगवेगळ्या ठिकाणी या मृत्यूच्या संसारामध्ये फिरत राहतात. वाईट गोष्टी बघा, त्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे भगवंताची प्राप्ती होत नाही, आणि दुसरी म्हणजे मृत्यू संसार, जन्म मृत्यू रूप संसार सुटतच नाही. दोन गोष्टी होतात बघा. किती वाईट गोष्टी होतात त्या सांगितलेलं आहे. एक म्हणजे भगवंताची प्राप्ती होत नाही, हा केवढा मोठा तोटा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुःखातून सुटकाच होत नाही.
आणि आनंदाची प्राप्ती होत नाही. आणि ज्ञान काय करतं? सकळ दुःखाची निवृत्ती करतं. म्हणजे संसार हे दुःख आहे, जन्म मृत्यू हे दुःख आहे, ते दुःख घालवण्याचं काम काय करतं? ज्ञान करतं. तेवढंच करत नाही तर त्याबरोबर भगवंताची प्राप्ती करून देतं, ज्ञानाची प्राप्ती करून देतं. हे ज्ञान माझ्याजवळच आहे याची जाणीव करून ते देतं. मग जर परमात्म्याच्या ज्ञानानं मला ह्या सुखाची प्राप्ती होत असेल, परमात्म्याची प्राप्ती होते म्हणजे सुखाची प्राप्ती होते. आणि दुःख रूप संसारापासून फक्त श्रद्धा ठेवल्यामुळे मी बाजूला होऊ शकतो. श्रद्धा ही श्रेष्ठ दर्जाची गोष्ट आहे बरं का. श्रद्धा म्हणजे भाव, श्रद्धा म्हणजे प्रेम, श्रद्धा म्हणजे आस्था. हे अस्तित्वावर असणाऱ्या अस्तित्वाचा निश्चय म्हणजे श्रद्धा. आणि कोण अस्तित्व सांगतं आपल्याला? श्री गुरु आणि शास्त्र. संत श्री गुरु आणि शास्त्र ही तीन गोष्टी आहेत. वास्तविक संत आणि श्री गुरु वेगळे नाही, आणि संत आणि श्री गुरुपेक्षा शास्त्र वेगळी नाही. कारण सगळी शास्त्र जी आहेत, सगळी श्रुती पुराणं जी आहेत, ही आत्मज्ञानी पुरुषांनीच लिहिलेली आहेत, संत महात्म्यानेच लिहिलेली आहेत. त्यामुळे संत महात्म्यांची वाणी आणि संत महात्मे यांच्यामध्ये फरक नाही आहे. आणि ही आता आपण भगवंताची ज्ञानेश्वर माऊलींची वाणीच अभ्यासाला लावलं ना. आता ही वाणी म्हणजे काय आहे? ते शास्त्रच सांगतात. हे शास्त्र कुणी सांगितलं? संतांनी सांगितलं. त्यामुळे संतांनी सांगितलेल्या शास्त्रावरती दृढ श्रद्धा असायला पाहिजे. त्यालाच आपण आस्था म्हणतो. इथं म्हणलेलं आहे, आत्मज्ञानावर श्रद्धा न ठेवणारे जे लोक आहेत ते मला प्राप्त न होता मृत्यूयुक्त संसारामध्ये सारखे फिरत असतात. म्हणून जीवाची श्रद्धा काय असते? सगळ्या जीवाची श्रद्धा जी असते ती प्रपंचातल्या विषयाबद्दल असते, प्रपंचातल्या सुखाबद्दल असते, परंतु आत्मज्ञानाबद्दल नसते. असते श्रद्धा बरं काय. श्रद्धा विरहित पुरुष कुठंच सापडलेला नाही, सापडणारही नाही. नास्तिकाची सुद्धा श्रद्धा असते. भगवंतावर नसेल, दुसऱ्या कोणावर तरी असेल, आपल्या जवळच्या माणसांच्या वरती असेल, त्याच्या फॅमिली डॉक्टरवरती असेल, कुणावर तरी श्रद्धा, औषधांच्यावर श्रद्धा असेल. नेहमी वाटते ना, ही एक गोळी माझं मरण थांबवणार आहे. किती चुकीच्या कल्पना आहेत बघा. आहे एक बाजूने व्यवहाराचा विचार जर केला तर बीपीची गोळी जर चुकली विकली तर चुकून काहीतरी गडबड होण्याची शक्यता आहे. ही एक गोळी मला जीवदान देते असं मात्र म्हणू नये. माझा मृत्यू पुढे ढकलते एवढंच औषधं काम करत असतात. औषधानं मृत्यू टाळता येत नाही, तर मृत्यू पोस्टपोन होतो. झाला तर तो पण त्याची तरी गॅरंटी कुणी दिली आहे? त्या औषधाने दिली आहे. नंतर औषधाच्या त्या वेस्टर्न असतं, त्या वेस्टर्नवर लिहिलं असतं ही गोळी खा, मरणार नाही तुम्ही. सगळ्यांनी तेच करत बसले असते. पण तसं होत नाही. श्रद्धा असते औषधावरती, पण भगवंतावरती नाही. सगळी जी जगाची निर्मिती ज्या भगवंताने केली त्याच्यावरती श्रद्धा नसते. म्हणून कुणाला काय हवं असे विचारल्यावर त्या ज्ञानाचा विचारच नसतो. कुणालाही काही रस्त्याला भेटल्याला त्याला विचारा, तुला काय हवं, तुझी इच्छा काय आहे. प्रत्येकाची अशी इच्छा विचारत चला. कोणीही म्हणणार नाही, मला आत्मज्ञान हवं आहे, मला परमात्म्याचं ज्ञान हवं आहे असं कोणीच म्हणत नाही. त्यामुळे कोणीही सुखी नाही. जशी इच्छा करावी तशीच सुखदुःख आपल्याला प्राप्त होत असतात. आपण इच्छा प्रपंचाची करतो, त्यामुळे प्रपंचात असणाऱ्या सुखदुःखाला आपल्याला सामोरं जावं लागतं. आपण जर परमात्म्याच्या प्राप्तीची इच्छा करायला लागलो तर परमात्म्याच्या प्राप्तीमुळं, त्याच्या अस्तित्वाच्या जाणीवेमुळं माझ्या अंतरंगामध्ये सुखाचे उमाळे फुटायला लागतील. पण तसं होतच नाही. कारण दृष्ट फलाच्या प्राप्तीकरता ही सगळी श्रद्धा वापरतात. पण त्याला कशाला श्रद्धा पाहिजे सांगा बघू. मी कुठल्या तरी विषयाचा पेपर लिहून त्याला परीक्षेला बसलो तर त्या परीक्षेत पास किंवा नापास होणे ह्याच्यावर कसली श्रद्धा लागते सांगा बघू. श्रद्धा लागतच नाही. अग्नी आहे आणि अग्नीनं पाय भासतो, ह्यासाठी श्रद्धा कुठली लागते जरा सांगा. माझी श्रद्धा आहे अग्नी पाय भासतो अशी माझी खात्री झाली आहे. आता या खात्रीसाठी कुठली श्रद्धा लागते सांगा. काही लागत नाही. किंवा जेवल्यानंतर भूक जाते, ह्याला श्रद्धा लागते काय? जेवल्यानंतर भूक जाते ही काय श्रद्धा म्हणायची काय? म्हणजे दृष्ट फलाच्या प्राप्तीकरता श्रद्धा लागत नाही. पण जे अज्ञात आहे, जे अदृष्ट आहे, अज्ञात असून सुद्धा अधिष्ठान आहे, ते ज्ञानरूप आहे.
अदृष्ट असताना सुद्धा दृष्ट असे अनुभव आपल्याला आणून देते. किंवा अज्ञान हे अतिंद्रिय असून सुद्धा ते आपल्याला इंद्रियांच्या करवी भोगायला लावतं. त्यावर मात्र माझी श्रद्धा बसत नाही. अदृष्ट आहे, अज्ञात आहे, अतिंद्रिय आहे म्हणून नाही अशी माझी धारणा झालेली आहे. त्यावर लवकर श्रद्धाच बसत नाही. म्हणून श्रद्धेचे खरे विषय ईश्वर, ब्रह्म, आत्मा एवढेच असावे लागतात. श्रद्धेचा विषय कुठले? श्रद्धेचा विषय भगवत, श्रद्धेचा विषय ब्रह्म, ब्रह्म, ईश्वर आणि आत्मा हे श्रद्धेचे विषय आहे. आम्ही भलत्याच ठिकाणी श्रद्धा ठेवतो. म्हणून भगवंत म्हणतात अश्रद्धदान पुरुषा, हे अश्रद्धदान असलेले पुरुष आहेत. अप्राप्यम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी, निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. अप्राप्यम मला प्राप्त न करताच पुढे निघून जातात. त्यांना सुटायचं असतं. कुठे कीर्तनामध्ये कथा सांगतात ना, एक आंधळा पुरुष आहे, आंधळा मनुष्य आहे आणि त्याला एका गुहेमध्ये सोडलेला आहे. गुहेला ते एक दरवाजा आहे आणि तिथून बाहेर पडायची व्यवस्था पण आहे. पण आंधळ्या माणसाला तो म्हटला मला कसं कळणार? त्याला सांगणारे जे गुरु होते ते म्हणजे हात असा धरीत चाचपडीत भिंतीला धरत धरत जा, जिथं तुला रिकामी जागा दिसेल ना ते तुझं बाहेर पडायचं दरवाजा. पण तो असा बाहेर पडण्याच्या नादामध्ये पुढे 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 असा हात सोडत नाही तो भिंतीवरला, पुढे जातो. पण जेव्हा दरवाजा येतो त्यावेळी त्याच्या अंगाला कुठेतरी खाज सुटते म्हणून तो हातानं खाजवत राहतो आणि त्या दरवाजापासून पुढे जातो. अप्राप्यम निवर्तन्ते, त्या भगवंताला तो दरवाजा आहे तेवढा त्याच वेळी ह्याला खाज सुटली. आता हे दुर्दैव म्हणायला पाहिजे. आता हे दुर्दैव म्हणजे कुणाच्या वाट्याला येतं? ज्याला ज्ञानाची लालसा नाही, परमात्म्या प्राप्तीबद्दल तळमळ नाही, तो परमात्मा कोण आहे हे जाणून घेण्याची इच्छा पण नाही, असे अश्रद्धाधान म्हणतात पुरुष आहेत. म्हणून म्हणलेलं आहे की परमात्म ज्ञानाचा विषय किंवा श्रद्धेचा विषय जो आहे तो ईश्वर असला पाहिजे, ब्रह्म असले पाहिजे, आत्माच असला पाहिजे. आत्म्यावर श्रद्धा, ब्रह्मावर श्रद्धा, ईश्वरावर श्रद्धा, संतांच्या शास्त्राच्या वरती श्रद्धा. म्हणून परमात्म ज्ञानासाठी शास्त्रावरची आणि गुरुच्या श्रद्धेची फक्त आवश्यकता असते. आणि अशा आत्मज्ञान जो पुरुष असतात, आत्मज्ञान रूपी धर्मावर जर ज्याची श्रद्धा नसेल तर सवलचा असलेला हा सोपं आणि सुलभ असलेलं धर्माला अनुकूल असलेलं जे ज्ञान आहे किंवा जे परब्रह्माची प्राप्ती करून देणारे जे ज्ञान आहे ते प्राप्तच होत नाही. आणि प्राप्त न होता मृत्यूला सामोरे जावं लागतं. मृत्यू येणार आहे पण ज्ञानानंतर यावा, त्याला जीवनमुक्ती म्हणतात. ज्ञानानंतर मृत्यू यावा. आपण ज्ञान न घेता तसंच जातो. असे किती जन्म काढले असतील काय माहिती नाही. म्हणून माऊली म्हणतात खरं कारण काय आहे तर जवळच आहे ते दिसत नाही, हे सांगायचं आहे माऊलींना. माऊली जरा अश्रद्धा आणि श्रद्धा याचा विचार न करता पुढे वेगळ्या पद्धतीनं मांडणी कशी करतात त्या ओव्या आपल्याला 57 नंबरच्या ओव्यापासून आपल्याला बघायला मिळणार आहे. त्या ओव्यामधून फार उच्च दर्जाचे दृष्टांत माऊलींनी वापरलेले आहेत. खरंच त्या चिंतन करण्यासारख्या ओव्या आहेत. 57, 58, 59, 60, 61, 62, 63 सगळा श्लोकच संपला. किती ओव्या? ह्या 2, 4, 6, 7 ओव्या फक्त आहेत. पण उच्च दर्जाचं तत्वज्ञान माऊलीने यामध्ये सांगितलेलं आहे. अश्रद्धधानान हा शब्द न वापरता कसं तो जवळ असलेल्या ज्ञानाला कसा मुक्तो, ते ज्ञान कसं प्राप्त होत नाही आणि त्याला कारण कोणतं हे दृष्टांताच्या आधारे पहिले 3 दृष्टांत जबरदस्त दृष्टांत दिलेले आहेत आणि पुढच्या 4थ्या ओळीमध्ये त्याचा सिद्धांत सांगितलेला आहे. नंतर पुढे आले दृष्टांत देऊन परत सिद्धांताने सांगितलेला आहे. अतिशय उच्च दर्जाच्या ओव्या आहेत. अगदी मुखात ठेवाव्यात आणि पुन्हा पुन्हा त्याचं चिंतन करावं. हा श्लोकच लक्षात ठेवावा, त्यावरचे हा 7 ओव्या लक्षात ठेवाव्यात आणि पुन्हा पुन्हा जाता येता त्याच्यावर चिंतन करावं. बाहेर फिरताना सुद्धा चिंतन करावं. अशा त्या ओव्या आहेत. आपण बघत जाऊया. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेची या पदराड, परिते अव्हेरुणी गोचिड, अशुद्ध काय न शेविती किंवा अशुद्ध काय शेविती. कसं शब्द वापरलाय बघा. हे 3 वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे की
दूध बघ, असं पहा की दूध हे पवित्र आणि गोड आहे. आणि कुठं आहे? अगदी त्या कातडीच्या आत आहे. गाईची किंवा म्हशीची जी कातडी असते, कास असते, त्या कासेची कातडी आहे, त्या कातडीच्या आत असतं. परंतु ते अवेअर करून गोचिड जो असतो, गोचिड हा प्राणी कीटक आपल्याला माहीत असेल की जो जनावरांचं रक्त पिणारा जो प्राणी आहे, आणि तो असा चिकटला ना तर त्याला ओढून काढला तर तो निघत नाही, असा तो गोचिड आहे. गोचिड म्हणायचं कारण तेच आहे. माशी म्हटले नाहीत, ते डास म्हटले नाहीत माऊली. मुद्दा लक्षात ठेवण्यासारखा आहे. त्याला गोचिडच काय म्हणलं, त्यामध्ये गोष्ट खरी काय आहे, तर तो त्याला ओढून काढला तर त्याला ओढून निघत नाही, असा चिकटून त्या त्वचेला बसलेला असतो. आम्ही ही प्रपंचाला गोचिडासारखं चिकटलेलो आहोत. नातलगांना गोचिडासारखं चिकटलेलं आहोत आपण. धनाला असं गोचिडासारखं चिकटून राहिलो आपण. ओढून कुणी काढलं तरी माझं धन तुटलं, माझा देह जायला लागलाय, माझे नातलग माझ्यापासून दुरावतात, ह्या मोहात आणि शोकामध्ये त्रस्त आहे माणूस, म्हणून सोडावंसच वाटत नाही. यासाठी गोचिडाचीच उपमा माऊलींची बरोबर इथे योग्य आहे. आहे पा दूध, पण दूध कसं आहे म्हणतात ते, पवित्र आणि गोड. आणि कुठं आहे ते दूध बघा, लांब नाही कुठं, पाशी, अगदी जवळ. पाशी, पाशी म्हणजे जवळ. त्वचेची या पदराड, त्वचेचा पदर. किती कोमल असते त्वचा म्हशीची, गाईची केवढी कोमल असते, एकदम पातळ. काशेची त्वचा जी असते, गाईची कास जी असते, त्या काशेची त्वचा जी आहे एकदम पातळ असते. तर त्यामध्ये ह्या गोचिडाला, हा गोचीड आपली नांगी आत घुसवत नाही. मग कुठलं, त्याच्या वर जे पहिल्यांदा प्राप्त होतं ते रक्त आहे. त्वचेच्या लागून काय आहे, रक्त. आणि जरासा आत गेला असता तर दूध. आणि ते दूध कसं आहे, पवित्र आहे. मग पहिलं लागतं रक्तच ना. आणि ते रक्त कसं आहे म्हणतात ते, अशुद्ध काय सेविती. ते रक्त अशुद्ध आहे, म्हणजे अशुद्धच आहे. प्रपंच अशुद्धच आहे, विषय सुख अशुद्धच आहे. कारण अंती ते विषाचाच परिणाम दाखवतं. पुढे आपण बघणारच आहोत भगवद्गीतेमध्ये. अंती विषाचाच परिणाम दाखवतोय. विषय विषाचा परिपाळ, विषवत असा तो विषय आहे. आणि तो सेवन जरी केला तर त्याला जे भोगणं आहे, त्या विषय भोगाचे जे परिणाम आहे ते अंतिम परिणाम दुःखदायकच आहेत. पण त्वचेच्या पदरा आड पहिल्यांदा लागतो ती प्रकृती, पहिल्यांदा लागतं दिसतं ते जग, पहिल्यांदा अनुभवला येतं ती सगळी सृष्टी. पण सृष्टीच्या पलीकडं, जगाच्या पलीकडं, देहाच्या पलीकडे भगवंत राहतात. त्वचेच्या पलीकडं शुद्ध आणि गोड रक्त आहे, पवित्र आणि गोड आहे. ते गोड रक्त म्हणजे परमात्मा, ते गोड रक्त म्हणजे परमात्म्याचं ज्ञान, आत्मज्ञान. आत्मज्ञान कुठं आहे, लगेच जवळ आहे, अंतःकरणात आहे माझ्या. तो रोज राहतो, तो माझ्या जवळच आहे, तो माझा आकार धारण करून राहतो. कुठल्याही बाजूला व्यक्त की आपण जरी केलं तर ते तसंच येतं बघा. म्हणून 3-4 गोष्टी यामध्ये सांगितल्यात बघा. दूध पवित्र आणि गोड आहे, ते गाईच्या काशेत आहे, ते त्वचेच्या पलीकडं आहे. पण गोचिड काय करतो, अशुद्ध असलेला प्रपंच आणि विषयभोग यांचं सेवन करतो, म्हणजे अशुद्ध असलेल्या रक्ताचं सेवन करतो. ज्ञान हे पवित्र करणार आहे. पवित्र शब्दच आपण बघितला अगोदर, काय म्हणलेलं आहे, पवित्र आणि रम्य, सुखोपाय सुगम्य, असं ज्याचं वर्णन केलेलं आहे ते ज्ञान. त्याला उपमा कशाला दिली, दुधाला उपमा दिली ज्ञानाची. ज्ञानाला उपमा दुधाची दिलेली आहे. दूध पवित्र करणं म्हणजे ज्ञान पवित्र करणारा आहे. तो ब्रह्मरस आहे, तो नामरस आहे. नामात सुद्धा रस आहे, घेतला तर रस, घेतला तर रस आहे, नाहीतर कोरडं कोरडं नाम आपण घेतोयच की. गोंदवलेकर महाराज म्हणतात, एखाद्या मुलाला धरून आपण खेळवत असतो, विचारपूर्वक खेळवत असतो. लहान बालक आहे, त्याला हातात काकेतून असं इकडं तिकडं नाचवत असतो. आणि एखादी बाहुली असेल, जर कपड्याची बाहुली असेल तर ती बाहुली कशी आपण नाचवतो, अगदी बेशिस्तपणाने, पडली तर पडू दे. बाळ हातातलं असते ते, त्याला बी खेळवत असतो आपण.
त्याला बी असं वरती फेकत असतो, खाली घेत असतो, झेलत असतो आपण. ते किती विचारपूर्वक. असं नाम पाहिजे. गोंदवलेकर महाराज म्हणतात असं नाही, उगाच कपड्याची बाहुली नाचवल्यासारखं नाम घेऊन ये, असं नाम असायला पाहिजे. तर नामामध्ये रस आहे. आणि तो रस म्हणजे इथं शब्द वापरला ना, पवित्र असलेलं दूध, ते ज्ञान आहे. कुठं आहे? हृदयामध्ये आहे. म्हणजे कुठं? काशेत आहे. काशेत म्हणजे कुठं? हृदयात आहे. ते ज्ञान कुठं आहे? हृदयात, म्हणजे अंतःकरणात. हार्ट नव्हे बरं काय, अंतःकरणात आहे. ते ज्ञान स्वयंसिद्ध आहे. ते तिकडून कुठनं आलेलं नाही. ते ज्ञान होतं तेव्हा त्यानंतर आकार प्राप्त झाला देहाला. ज्ञान अगोदरचं आहे आणि देह नंतरचं आहे. सुरुवात लागते ती देहानं सुरुवात होते ना माझ्या साधनेला. पहिला दिसतो तो देह, पहिला दिसतो तो जग. तर पहिला दिसतो ते पापुत्रा मला रक्ताचाच दिसतो. त्वचेच्या पलीकडे पहिल्यांदा रक्तच दिसतं. इकडं जसं उघडलं डोळं की सगळं जगच दिसतं. माझे नातवंडच दिसतात, माझे नातलग दिसतात. डोळे उघडले की देव दिसतच नाही. पण नाही दिसू दे म्हणतात माऊली. दिसला नाही पण तो त्वचेच्या पदराड आहे ना, पलीकडे आहे. शोध तरी काय, वरचं रक्त शोषत बसतोस, जगालाच पाहतोस दिवसभर, जगातलं सगळं ऐकतोस, जगाला सगळ्या स्पर्श करतोस, जगाची चव घेतोस सारखी. त्याच्यापेक्षा तू काय कर, जरासा आत घुस ना, अजून वरवरच आहे. त्यामुळे पृष्ठभागावरती नुसती शंख आणि शिंपले मिळतात समुद्राच्या, आणि समुद्राच्या तळाला गेलं की मोत्यांची प्राप्ती होते. मोती असा वरती सरता नसतो, तसं त्वचेच्या पदराड आहे म्हणतात. ते हृदयामध्ये आणि अंतःकरणामध्ये स्वयंशुद्ध आहे. तिथे आवरण गेलं ना की ते आवरणच वरचं आहे, ज्याला आपण त्वचा म्हणतो. ते त्वचा म्हणजे शास्त्रीय भाषेमध्ये मलविक्षेपातलं आवरण जे आहे ते आवरण आहे. ते आवरण गेलं की ते प्रत्यक्ष होतं. प्रत्यक्ष होतं म्हणजे होतं अगोदर काय? होतंच अगोदर. दोरी नंतर दिसली काय? म्हणजे अगोदर दिसत नव्हती त्यावेळी नव्हती काय? होतीच. साप ज्यावेळी दिसत होता त्यावेळी दोरी दिसत नव्हती. पण जेव्हा सापाची कल्पना केल्यानंतर दोरी दिसली. मग सापानं आणली काय परत दोरी? मी आता जातो आणि दोरीला आणतो असं केलं काय? नाही, दोरी अगोदरचीच आहे. माझ्या कल्पनेनं मी त्याला प्रपंच म्हणतो. वास्तविक हा प्रपंच नव्हे तर हे परब्रह्मच आहे, हा विचार इथं सांगितलेला आहे. पण आवरण गेलं की ते प्रत्यक्ष होतं. पण जीव काय करतो? अशुद्ध असलेला हा विषय रस त्याला आवडत असतो, तो घेत असतो. जसा गोचीड अशुद्ध असलेलं रक्त पित असतो, तसा जीव अशुद्ध असलेले विषयांचा भोग घेत असतो. माझा अशुद्ध विषयांचा भोग हे कोणत्यापर्यंत? विषयासक्ती काढून टाकणं फार गरजेचं आहे. विषयांचं सेवन करणं काय वेळा अदृष्टच आहे ते विषयांचं सेवन. पण विषयासक्ती जी आहे तो मात्र अपराध मानलेला आहे शास्त्रानं. म्हणून म्हणलेलं आहे विषय हे विषवत आहे. विषय विषाचा परिपाडू. गोड परमार्थ लागे कडू. दूध गोड आहे पण पिऊसं वाटत नाही, कारण त्याचा पत्ताच लागलेला नाही. आणि कडू विषय तो गोडू. रक्त कडवट आहे, तो गोड वाटायला लागलेला आहे. कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनामध्ये दृष्टांत दिलेला आहे ना, सगळ्यांच्या परिचयाचा आहे तो. की रक्त त्या एखाद्या बाहेर भटकणाऱ्या कुत्र्याला जनावराचं हाड सापडतं अगदी वाळलेलं, कठीण झालेलं, आणि त्याला भूक लागलेली असते म्हणजे हाड चघळत असतं. पण हाड इतकं तीक्ष्ण असतं, टोकदार असतं की त्यामुळे त्याच्या तोंडाला इजा होती त्या कुत्र्याच्या, आणि त्याच्या तोंडातूनच रक्त येत असतं. ते रक्त चाकत असताना त्याला वाटते ह्या हाडातूनच मला ह्या सगळ्या गोष्टी मिळायला लागलेल्या आहेत. जे खारट असा रस जो मिळायला लागलाय तो कुठून येतोय? हाडातून येतोय असं वाटत असते. वास्तविक त्याला जखम होऊन त्याच्या तोंडातून ते रक्त येत असतं. पण तो म्हणतोय काय? हाडातून मला रस यायला लागलाय. तसं मी म्हणतोय प्रपंचातून आणि विषयातून मला सुख मिळालेलं आहे. पण विषय विषाचा परिपाड. गोड परमार्थ आहे, ज्ञान गोड आहे पण लागे कडू. कडू प्रपंच आहे, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. जीवाला हे कडवटपणा जवळचा वाटायला लागतो. त्यामुळे वस्तू जवळ असून सुद्धा शोध नसल्यामुळं शोध घ्यायचा आहे त्याला शोधून काढायचा, त्याला शोधायला बाहेर पडायचं आहे. आपण म्हणलं ना डिस्कवर करायचा, इन्व्हेंट करायचं नाही, त्याचा शोध करायचा आहे. नवीन शोध लावायचा नाही.
नवीन शोध लावावंच लागत नाही. त्यामुळे वस्तू जवळ आहे, पण त्याचं जर ज्ञान नसेल तर अवस्था काय होते बघा. आपलीच गोष्ट आपल्या जवळनं हरवली असेल तर किती आपण अगदी चलबिचल होते बघा. मोबाईल तिथंच कुठेतरी ठेवलेला असतोय आपण आणि घरभर हुडकत असतोय आपण, माझा मोबाईल कुठे गेला, मोबाईल कुठे गेला, बाहेर कुठे विसरून आलो की काय मी, असं मला वाटत असतं. चष्मा कुठे गेला, चष्मा कुठे गेला, चष्मा असतोय कपाळावरती आणि मी चष्मा सगळीकडे शोधत असतोय. आता हा कसा दिसेल सांगा बघू चष्मा, जो ज्याच्या कपाळावरतीच आहे तो. त्यामुळं वस्तू जवळ असताना तर जर त्याचं ज्ञान नसेल तर ती वस्तू अज्ञातच राहते ना. त्यामुळे काही वस्तू विचार केलाय, दूध कसं आहे, पवित्र आणि गोड आहे. ही उपमा दुधाची कशाला दिली, ज्ञानाला दिलेली आहे. तर पवित्र, सगळ्याच गोष्टी काय पवित्र नसतात, काही पवित्र असतात, काही गोड नसतात, काही गोड असतात आणि पवित्र नसतात. शास्त्र काय सांगताय, पवित्र काही वस्तू पवित्र आहे पण गोड नाहीत. गोमूत्र बघा पवित्र आहे की नाही, आहे पण गोड आहे का, नाही. पण काही वस्तू गोड असतात पण अपवित्र. दुकानातले फास्ट फूड आहे ते काय जंक फूड आपण बघायला जातो, ते खायला कसं आहे, चवीला कसं आहे, गोड आहे. दुकानातल्या बेकरीतले सगळे माल गोड वाटतात पण कसे आहेत, पवित्र आहेत का, नाही. बाहेरचं रस्त्यावर खाणं पवित्र आहे का, नाही, पण खायला मात्र गोड वाटते. घरातलं जरासं पांचट असते पण पवित्र असते. मुद्दा काय आहे बघा, फार महत्वाचा मुद्दा आहे. तसं गाईचं दूध मात्र गोड पण आहे आणि पवित्र आहे हे सांगण्यासाठी काशीचा दृष्टांत दिला. किती माऊलींचा विचारपूर्वक दृष्टांत असतात बघा. कुठलं तरी दुसरं काहीतरी दृष्टांत सांगितलं असतात, गोचिडाऐवजी दुसरं, गाईच्या काशीऐवजी दुसरंच वापरलं असतं, पण तसं अजिबात वापरलं नाही. पण आईचं दूध सुद्धा पवित्र आणि गोड असते का नाही, पण आईची उपमा दिली आहे काय, काशीची म्हणजे जनावरांचीच उपमा दिली आहे का, गोचिड सांगायचं आहे ना तो, आणि गोचिड सांगण्यासाठी ती कासच सांगितलेली आहे. त्यामुळे गाईचं दूध मात्र पवित्र आणि गोड असतं, ही महत्वाची गोष्ट आहे. म्हणून ज्ञान हे अनुभवात गोड होतं आणि परिणाम हे शुभ देणारं असतं. ज्ञानाचे परिणाम शुभ असतात, म्हणून ज्ञानाचंच ग्रहण करायला पाहिजे. आपण ग्रहण करत नाही ना, म्हणून इथं म्हणलेलं आहे अशुद्ध असलेल्या रक्ताचा जो साठा आहे तो साठाच याला गोड वाटायला लागतो. माझे नातलग हे अशुद्ध रक्ताचा साठा आहे, अशुद्ध रक्त आहे. मी गोचीड कायम म्हणून घ्यायचं आपल्याला. तिथं बेडूक, गोचीड, साप असे काही काही उदाहरण दिलेत ना, ते आपल्याला जाणून करून घ्यायचे. चातक ही आपल्याला म्हणावं आणि चकोर पक्षी पण आपल्याला म्हणावं, पण तसं व्हावं. चातकासारखं आणि चकोरासारखं आपण होत नाही, मात्र आपण गोचिडासारखं राहतो. मात्र आमचं तेच आहे, मी गोचिड आहे म्हणून अशुद्ध असलेल्या प्रपंचाचं सेवन करत रात्रंदिवस कंटाळा येत नाही मला. आणि तिथंच बरोबर ज्ञान शोधायला कुठं जायला लागते का त्या गोचिडाला, तिथं आहे काय, ते जंगलातल्या जाऊन जनावरांचं शोधायला लागते काय, नाही. ज्या काशीवर तू बसलास तिथंच आहे. आत्ता जिथं तू बसलास तिथंच ज्ञान आहे. मुक्तीचा अनुभव आहे त्या बसल्या ठिकाणी घ्यायचा आहे, दूर जाऊन नाही यायचा. आपण कल्पनेनं जातो दूर म्हणा, जरा मंदिरात जाऊन येऊया, जरा तीर्थयात्रेला जाऊन येऊया का, तिथं कदाचित तो आनंद मिळेल असं, तिथेही भासमानच असतो तो आनंद. घरातल्यापेक्षा थोडंसं बरं म्हणून तीर्थयात्रेला जायचं, बाकी काय नाही. पण विवंचना काही संपत नाहीच ना, कारण घरात असतात त्या विवंचना घरामुळे नसतात, तर घर माझ्यामध्ये असते म्हणून विवंचना असतात. मग घर माझ्यात जर ठेवलं तर मी कुठेही गेलो तर विवंचना संपणार आहेत काय. मुद्दा काय लक्षात घ्या, मी घरामध्ये असलो तर घराचा त्रास नसतो मला, पण घर माझ्यात असतं त्याचा मला त्रास होतो. आता हे माझ्यात असलेला सगळा प्रपंच, सगळा पसारा घरातला सगळा, ती नातलं ती पैसा अडका, सोनं नाणं कपडे असतील त्या प्रॉपर्टी सगळी ती माझ्या चित्तामध्येच आहे. आता हे चित्त घेऊनच मी फिरतोय ना, माझा चित्त घेऊन जर फिरत असेल तर माझा प्रपंच जाईल कुठं सांगा. जर समजा घालवायचं असेल तर बसून सुद्धा घालवता येईल, तीर्थयात्रेला जाऊन घालवायला पाहिजे असं काही नाही. उलट तिथं वाढेल आणि कदाचित की घरचं एक राहिलं बाजूला का अगोदरचं कमी आहे ते, आणि दुसरं आणि परमार्थाचं ओझं डोक्यावरती घ्यायचं. माऊलीने मागच्या वेळा ओवीच वापरलेली आहे. आपलं काय कमी आहे ते दुसरं आणि सगळं पाठांतराचं आणि ह्याचं ओझं घेऊन ठेवायचं आणि ते सगळं घेऊन वावरायचं.
सगळी ओझीच होता ती. प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्ही ओझी. 12वा अध्याय आपल्याला सांगतोय प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्ही ओझी न घे मती, अखंड चित्तवृत्ती माझ्या ठाई. दोन्ही ओझी आहेत, पण या दोन्ही ओझ्यातून सुटशील त्यावेळी ना. म्हणून इथं म्हटलेलं आहे हे जे आवरण आहे थोडस वरचं, ते आवरण घालवणं फार गरजेचं आहे. म्हणून जे मन, विक्षेप, आवरण या 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत बघा. तमामुळंच तमयुक्त असणारं उदाहरण दिलेलं आहे. गोचिडाचं उदाहरण हे तमोगुणाचंच उदाहरण आहे. कारण तमोगुणामध्येच अशुद्धाचं सेवन असतं, अन्य काही नाही. तर त्याचं उदाहरण दिलेलं आहे. म्हणून माऊली म्हणतात, काय म्हणले, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेची या पदरा आड, परिते अभेरुनी गोचिड, अशुद्ध काय न सेविती. काही ठिकाणी न शब्द घातलेलाच नाही, तर काय म्हणतात, अशुद्ध काय सेविती. अशुद्ध काय सेवन करतात कशाला असंही म्हणायचं. अशुद्ध काय न सेविती या ज्ञानेश्वरीमध्ये, खंडारकरांच्या महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये तो उदाहरण न असा शब्द वापरलेला आहे. असू इकडे तिकडे असतात, पण अर्थ काय बदलत नाही, अर्थ तोच आहे. हा विचार महत्वाचा. पहिलाच दृष्टांत आपल्याला सांगताना थोडंसं विषयांतर होते बरं काय, पण समजून घ्यायला लागलोय आपण ज्ञानेश्वरी, आणि विशेष करून 9वा अध्याय समजून घ्यायला लागलोय. पुढे जाऊ आपण, वेगात जाऊ आपण, 10व्यापासून पुढे वेगात जाऊ आपण. हा समजून घेऊया आणि आपणही तो समजावून घ्यावा आपल्या लेवलवरती. कारण प्रत्येकाची बुद्धी भिन्न भिन्न पद्धतीनं वेगवेगळ्या अँगलनी विचार करू शकते. त्यामुळे दृष्टांत समजून घेताना सुद्धा किती खोलात जावं लागते बघा. कारण ज्ञानेश्वर माऊली दृष्टांत देतात ना, ते द्यायचा आणि आठवला म्हणून टाकूया तिथं, असं नाही आम्ही करतोय तसं. आम्ही कुठेही बोलतो, जिथं बोलायचं नसतं तेही बोलतो, जिथं बोलायचं नसतं तेही बोलतो आपण. तसं ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये अखंड कुठंही असे स्थळाचं कुठं विक्षेप झालेलं आपल्याला बघायला मिळत नाही बरं काय. स्थळाचं, वेळेचं आणि आपण काय सांगतोय त्या विषयाचं भान ठेवून माऊलींची प्रत्येक ओवी वापरलेली आहे. किती जबरदस्त ओवी आहे. म्हणजे ही ओवी दूध आणि पवित्र गोड म्हटलं ते ज्ञानासाठी म्हटलेलं आहे. त्वचा शब्द वापरलाय तो आवरणासाठी वापरलाय. मलविक्षेप आवरणमधली जी मायेच्या शक्तीतला आवरण आहे. आणि गोचिड हा जीवासाठी वापरलेला आहे. आणि अशुद्ध रक्त म्हणजे प्रपंचाचं ज्ञान. प्रपंचाचे ज्ञान, प्रपंचाचे भोग सेवन करण्यामध्ये मी माझा वेळ व्यर्थ घालवतो, बरघालव. अरे पण तिथंच जाग्यालाच बाजूलाच गोड असलेलं ज्ञान आहे, गोड असलेला परमार्थ आहे, त्याचा विचार कर असं माऊली म्हणतात. वेळ संपलेला आहे, आपल्याला थांबावं लागतंय. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.